तर मुरघास तयार करताना आपण कशा-कशाचा मुरघास तयार करू शकतो? मुरघासासाठी आपल्याला हिरवा चारा कोणताही असेल तरी त्याच्यासाठी आपल्याला तो चांगला आहे. बाजरी असेल किंवा ज्वारी असेल, मका असेल, नेपियर गवत असेल, DHNचं गवत असेल तर त्यापासून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा मुरघास तयार होतात. मुरघासासाठी आपल्याला फुलोऱ्यात आलेल्या अवस्थेमध्ये कोणतंही पीक असणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा पाण्याचं प्रमाण त्याच्यातलं आपल्याला थोडंसं कमी करून त्याचा मुरघास तयार करायचा आहे. हा चारा फक्त पचायला हलका पडतो, म्हणजे जरी हिरवा चारा जरी चारत असो आपण त्याच्यापेक्षा हे पचायला सुलभ आहे आणि त्याच्यामध्ये अमिनो आम्ल वगैरे तयार झाल्यामुळं जनावरांना आवडीनं खातात. मुरघासासाठी ज्या शेतामध्ये मका किंवा नेपेर गवत असेल ते आपण शेतामध्ये कापून थोडा वेळ सुकू देतो, जेणेकरून त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण थोडं कमी होईल. त्यानंतर तो भरून आणून इथं कुटी मशीनने कुटी करून त्याची कुटी डीग करून ठेवतो आणि त्यानंतर या अशा पद्धतीच्या ज्या मुरघासाच्या पिशव्या मिळतात त्या पिशव्यांमध्ये व्यवस्थित पद्धतीने हे प्लास्टिक बॅग धरून त्याच्यामध्ये भरत असतो आणि आतमध्ये उतरून तुडवून घेऊन वरपर्यंत पूर्ण भरून घेतो आणि वरून तोंड बांधून त्याचं ठेवतो. 45 दिवसानंतर तो मुरघास चांगल्या पद्धतीने तयार होतो. मनामध्ये शंका असते की आपल्याकडं त्याच्यासाठी टाकायला लागणारं जे कंपोजर आहे ते टाकणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचं जरी उपलब्ध असेल तर चांगलंच आहे, पण जरी नसेल तरीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीचा मुरघास तयार करू शकतो आणि त्यामुळं मुरघास खराब होत नाही किंवा काही होत नाही.